नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. विधानसभा निवडणुकींचे निकाल आज जाहीर झाले आणि हे निकाल येत असताना शरद पवारांच्या पक्षाची अवस्था पाहत असताना चॅम्पियन्स ट्रॉफीचा एक व्हिडिओ आठवला. ऑस्ट्रेलियन संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. पवार तेव्हा BCCIचे अध्यक्ष होते. ते राजकारणापेक्षा क्रिकेटमध्ये जास्त रमायचे. ऑस्ट्रेलियन संघाला पवारांनी BCCIची चॅम्पियन्स ट्रॉफी प्रदान केली. रिकी पॉन्टिंगने ती स्वीकारली आणि त्याच्यानंतर स्टेजवर ऑस्ट्रेलियन संघाचं सेलिब्रेशन सुरू झालं. आणि हे सेलिब्रेशन सुरू झाल्यानंतरसुद्धा पवार स्टेजवरून हलत नव्हते. अखेर ऑस्ट्रेलियन संघातल्या एका खेळाडूने पवारांना असं हाताने बाजूला केलं. विधानसभा निवडणुकीनंतर जे निकाल लागत आहेत त्याच्यामध्ये सुद्धा असं चित्र दिसायला लागलेलं आहे. अजित पवार जे शरद पवारांचे पुतणे आहेत त्यांनी वारंवार सांगितलं, थांबा, विश्रांती घ्या, आम्हाला संधी द्या, परंतु पवार ऐकायला तयार नव्हते. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये शरद पवारांनी असं एक वक्तव्य केलं होतं, जोपर्यंत महायुती सरकार खाली खेचत नाही तोपर्यंत मी म्हातारा होत नाही. शरद पवारांना अखेर महाराष्ट्राच्या मतदारांनीच सक्तीची विश्रांती दिलेली आहे. अजित पवारांच्या पक्षाला त्यांनी दणदणीत यश दिलं आणि पवारांना थांबण्याचा सल्ला. 2019मध्ये शरद पवारांनी त्यांच्या राजकीय आयुष्यातली एक खूप मोठी खेळी खेळली. त्यांनी भाजपा शिवसेना युती फोडली, उद्धव ठाकरेंना बाजूला केलं, मवियाची मोड बांधली आणि उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री बनवण्यामध्ये त्यांना यश आलं. पवारांच्या राजकीय डावपेचांचा हा कळस होता. पवारांच्या या डावपेचामुळे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली, परंतु हा पवारांच्या राजकीय डावपेचांचा परमोच्च बिंदू होता. इथून पवारांच्या राजकारणाची घसरण सुरू झाली. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, पवार या सरकारचे रिमोट कंट्रोल होते. परंतु सत्तेच्या राजकारणामध्ये केंद्रस्थानी देवेंद्र फडणवीसच होते. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेता म्हणून शरद पवार आणि त्यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या नाकात नऊ आणले होते. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना सोबत घेतलं आणि 2022मध्ये महाविकास आघाडीचं सरकार खाली खेचलं. राज्यात महायुतीची सत्ता आली. एकनाथ शिंदे महायुतीचे मुख्यमंत्री झाले, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आणि महायुतीची सत्ता आल्यानंतर शरद पवारांनी जे राजकारण 2019मध्ये केलं होतं त्याचा वचपा देवेंद्र फडणवीस यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसची शक्ल झाली. अजित पवार बाजूला झाले आणि अजित पवार त्यांच्या लव्याजम्यासह महायुतीच्या सरकारमध्ये सामील झाले. शरद पवारांना हा खूप मोठा दणका होता आणि असं वाटत होतं की शरद पवारांचं राजकारण आता संपलं. परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांनी जबरदस्त कमबॅक केलं. त्यांनी महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळवून दिलं, महायुतीला दणका दिला. परंतु महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीमध्ये जे यश मिळालं ती ज्योत विझण्यापूर्वी मोठी होते तसा काहीसा प्रकार होता. आणि शरद पवारांच्या राजकारणाबद्दल सुद्धा तेच म्हणावं लागेल, कारण विधानसभा निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत. एका बाजूला शरद पवारांचा पक्ष 20 जागांच्या आसपास घुटमळत असताना अजित पवार यांच्या पक्षाला दणदणीत यश मिळालेलं आहे. म्हणजे महायुतीची तर लाटच आहे, राज्यामध्ये हिंदुत्वाची लाट आहे. शरद पवारांचं राजकारण संपलं की काय असं वाटण्यासारखे निकाल लागलेले आहेत, कारण अजित पवारांच्या पक्षाला 40 जागा आणि शरद पवारांच्या पक्षाला फक्त 20 जागा. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातलं चित्र बदललं आहे अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालं. अजित पवारांच्या पक्षाला गळती लागणार की काय अशी शंका निर्माण झाली. काही छुटपुट नेते शरद पवारांना जाऊन मिळाले सुद्धा, परंतु अजित पवारांनी त्यांच्यासोबत जे 40 आमदार आणलेले ते एकत्र ठेवण्यामध्ये, त्यांची मोट कायम ठेवण्यामध्ये अजित पवारांना यश आलं. विधानसभा निवडणुकीनंतर काय होईल हे मात्र सांगता येणार नव्हतं. कदाचित अजित पवार एकटेच राहतील आणि सगळे आमदार त्यांना सोडून पुन्हा एकदा शरद पवारांकडे जातील अशा प्रकारची चर्चा होती. आणि अशी चर्चा असताना अजित पवारांनी जे यश मिळवलं आहे ते निश्चितपणे कौतुकास्पद आहे. आणि हे फक्त अजित पवारांचं यश नाही आहे, हा शरद पवारांना दणका आहे, त्यांच्या राजकारणाला दणका आहे. शरद पवारांची सगळी राजकीय समीकरणं अजित पवारांनी उद्ध्वस्त केलेली आहेत. कारण असं वाटत होतं ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा स्ट्राईक रेट, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा स्ट्राईक रेट जबरदस्त होता, तसा स्ट्राईक रेट जर विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांनी राखला तर कदाचित महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांचा पक्ष नंबर 1 ठरण्याची शक्यता होती. परंतु या सगळ्या चर्चाच राहिल्या. अजित पवारांनी बाजी मारली, शरद पवारांना दणका दिला. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवारांची जी राजकीय ताकद आहे ती काय मर्यादित राहिली. 3.5 जिल्हे आणि 50-55 आमदार हे शरद पवारांचं राजकीय बळ होतं. आणि सगळ्या काळामध्ये शरद पवारांची जी राजकीय ताकद आहे ती तेवढीच राहिली, ती ना वाढली ना घटली. परंतु 2024च्या ज्या विधानसभा निवडणुका आहेत त्या निवडणुका याला निश्चितपणे अपवाद ठरल्या. शरद पवारांच्या आमदारांची संख्या चक्क 20च्या आसपास आलेली आहे. 2024मध्ये शरद पवारांच्या राजकारणाचा झालेला हा निर्णायक पराभव आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी शरद पवारांनी मनोज जरांगे नावाचं एक प्यादं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उभं केलं आणि या प्याद्याच्या माध्यमातून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मात देण्याचा प्रयत्न केला. काही प्रमाणात त्यांना यशसुद्धा आलं.
एका बाजूला मनोज जरांगेंना उभं करताना दुसऱ्या बाजूला त्यांनी सज्जाद नुमानी या कडव्या मौलवीला कडेवर घेतलं. मुस्लिम एकगठ्ठा मतांची तजवीज केली. शरद पवारांनी महाराष्ट्रामध्ये जे राजकारण केलं त्याचा जो आधार होता तो मुस्लिम मतं हा होता. शरद पवारांचा मुस्लिम मतांवर प्रचंड मोठा विश्वास, त्यांच्यामुळेच आपण सत्तेवर येतो ही त्यांची श्रद्धा. 2019मध्ये राज्यामध्ये मवियाची सत्ता आली. 2020मध्ये अलिबागमध्ये शरद पवारांची एक सभा झाली होती आणि या सभेमध्ये शरद पवारांनी जाहीरपणे वक्तव्य केलं होतं की मुस्लिमांच्या मतामुळे आम्ही सत्तेवर आलो. आणि या ओझ्याखाली शरद पवारांचं राजकारण कायम वावरत राहिलं. शरद पवारांवर मुस्लिमांच्या मतांचं दडपण इतकं जबरदस्त होतं की महायुती सरकारने औरंगाबादचं नामकरण केलं छत्रपती संभाजीनगर. परंतु शरद पवारांनी या नावाचा उल्लेख कधीच केला नाही. मी औरंगाबादच म्हणणार हा त्यांचा हेका होता. शरद पवारांचे जे समर्थक आणि निष्ठावान आहेत ते सुद्धा मुस्लिम मतांच्या या दडपणाखाली कायम बोलत राहिले. अफजल खान आणि औरंगजेबाची भलामण करत राहिले. महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना मुस्लिमांच्या दावणीला बांधायचं आणि सत्तेच्या चाव्या कायम आपल्याकडे ठेवायच्या, हे शरद पवारांचं राजकारण होतं. हे राजकारण महाराष्ट्राच्या हिताचं निश्चितपणे नव्हतं. शरद पवारांच्या या राजकारणामुळे महाराष्ट्राचा सामाजिक पोतसुद्धा बदलत होता, बिघडत होता. महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये द्वेष निर्माण होत होता. जिहादी मानसिकतेला बळ मिळत होतं. परंतु शरद पवारांना त्याची कधीच फिकीर नव्हती. शरद पवारांना काळजी फक्त सत्तेची होती. सत्ता कशी मिळेल असा एकच विचार शरद पवारांच्या मनामध्ये कायम घोळत असायचा. आणि या राजकारणाची अखेर करणं हे महाराष्ट्राच्या हितासाठी अत्यंत आवश्यक म्हणलं होतं. महाराष्ट्राच्या मतदारांनी महायुतीला निर्णायक कौल दिला. लँडस्लाईड व्हिक्ट्री ज्याला म्हणतात अशा प्रकारचा विजय महायुतीला मिळालेला आहे. महाराष्ट्राच्या मतदारांनी अशी सुद्धा तजवीज केलेली आहे की भविष्यामध्ये शरद पवारांना जर राज्यसभेवर जायचं आहे अशी त्यांची इच्छा असेल तरीसुद्धा ते जाऊ शकत नाहीत, कारण तेवढा आकडा त्यांच्याकडे नाही आहे, तेवढे आमदार त्यांच्याकडे नाही आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ महाराष्ट्राच्या मतदारांनी अजित पवारांची इच्छा पूर्ण केलेली आहे. अजित पवार सारखे म्हणत होते शरद पवारांनी थांबावं, त्यांनी विश्रांती घ्यावी, त्यांनी निवृत्ती घ्यावी. महाराष्ट्राच्या मतदारांनी शरद पवारांना सक्तीची निवृत्ती दिलेली आहे. त्यांचं राजकारण संपवलेलं आहे. कारकिर्दीच्या सर्वोच्च पातळीवर असताना अनेक जण निवृत्ती स्वीकारतात. महान फलंदाज सुनील गावस्कर यांचं उदाहरण आहे. आणि याचं कारण असतं, तुम्ही निवृत्त का झालात असा प्रश्न लोक विचारतात तेव्हा बरं वाटतं. तुम्ही निवृत्त का होत नाही, तुम्ही थांबत का नाही असा प्रश्न विचारण्यापूर्वी जे लोक निवृत्ती घेतात ते शहाणे असतात. शरद पवारांना हा शहाणपणा सुचला नाही म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने याबद्दल निर्णय घेतला आणि शरद पवारांना सक्तीची विश्रांती दिली. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.